पालिकेचे कर्मचारी आहे का? नाही, प्रायव्हेट मग प्रायव्हेट आहे. ही लाईन कुठे टॅप मारून टाकतोय तुम्ही? टाकलीच नाही अजून, टॅप मारून फक्त पाईप टाकतोय कशासाठी टाकतो ते? सार्वजनिक म्हणून. कोणी दिलंय सार्वजनिक टाकायला? पिंटू शेटने सांगितलं सार्वजनिक 2 पॉईंट टाकायला. कोणी सांगितलं? पिंटू शेटने. कोण पिंटू शेट आहे? इथे चाळीचे जे त्यांचे आहे ती खाजगी चाळी आहे, अधिकृत चाळी आहे का? ते मला माहिती आहे. महापालिकेने काय सांगितलं होतं टाकायला? नाही, मला नाही सांगितलं. तुम्ही आले काय? तुम्ही पालिकेचे अधिकारी आहेत का? काय नेमकं ही टॅप करून नाही, मारून? आम्हाला काही कल्पनाच नव्हती. दादांनी जेव्हा फोन केला तेव्हाच आम्हाला माहिती झालं. त्याच्यानंतर आम्ही इथे आलो. याच्याविषयी आम्हाला काहीच माहिती नाही. हां. मग तुम्ही इकडे आलेले ते पाईप टाकतात ते, त्या विषयावरती तुम्ही विचारणा केली का त्याला? केली नाही, विचारले. त्यांनी बिल्डरचंच नाव सांगितलं. जसं दादांना तुम्हाला जसं सांगितलं तसंच त्यांनी त्यांचंच नाव सांगितलं. मी पिंटू कडू आहे, इथला समाजसेवक आहे. आमच्या इकडे एवढी पब्लिक आहे, त्यांना एक थेंब पण पाणी भेटत नाही. तुम्ही आता चाळ या ठिकाणी बांधली, ही लाईन जी आहे ती तुमच्या इकडे जात होती का? माझ्या इकडे नाही जात. मी कॉमन लाईन मी चालीला देतोय आणि आम्ही स्वतःच्या पैशाने करून देतोय. मग ही लाईन तुम्ही टाकत होते का? आम्ही लाईट टाकत होतो, पण पब्लिकसाठी टाकत होतो. पण त्याची परवानगी वगैरे काय? परवानगी वगैरे आम्ही घेतली तर आम्हाला फिरवायची कामं करता, आज या उद्या या, आणि एवढी पब्लिक आहे, बिना पाण्याची कशी राहिली ते? पण शेवटची चाळ आता बघितलं तर अनधिकृतपणे बांधलेली आहे. अंधेरीत काम नाही येतो आमचं. अधिकृत आहे का तिचा? तिथं लिगलीच काम आहे आमचा. 7 वर्ष आमचं, आम्ही इथले रहिवासी आहे. तुमच्या पण पालिकेकडनं त्या कामाची परवानगी पालिके जर चालीची परवानगी देत असेल तर आम्ही परवानगीला एक्सपेक्ट करतोय सध्या. तर विषय आता हे सध्या आमचा लिगलीच आहे. सध्या हा विषय आता आमचा पाण्याचा अधिकृत आहे का अनधिकृत आहे की ज्याच्यासाठी तुम्ही पाण्याची सुविधा करतात? कारण पहिलेच एवढी लोक राहायला आली आहेत, त्यांच्या इकडे पाणी नाही, ती लोक त्रस्त झालेली आहेत. मग ती तरस झाली, त्यांचं तरसच बघून आम्ही पाणी देतोय ना. भाऊ, आता तुम्ही नवीन चाळीसाठी टाकता, नवीन चालीसाठी नाही, आता जुन्या चालीना पण लाईनी नाही. या लाईनीला या चाली जुन्या आहेत, या चाली जुन्या आहेत ना. पण ती लाईन डायरेक्ट इकडनं मग तिथपर्यंत आम्ही एका लाईनीवर 2 पॉईंट देतो, या लाईनीला वेगळे देतो, त्या लाईनी एका लाईनीवर 2-3 लाईनी करतो भाऊ आम्ही. ते पालिका तुम्हाला परवानगी देत नाही म्हणून तुम्ही हे टाकता. हा, आम्हाला परवानगी देत नाही. आमच्याकडे मेन लाईनच नाही पालिकेची. इथपर्यंत लाईन नाही, लाईन तिथपर्यंत आहे. अनधिकृत बांधकामच्या संबंधित मी याच्या आधीही अधिकाऱ्यांना, जे आय वॉर्डचे ऑफिसर आहेत लोंढे सर, किंवा याच्या आधीही जे सर होते, मी त्यांना इन्फॉर्म केलेलं, तरी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही आहे आणि इव्हन लक्षसुद्धा दिलेलं नाही आहे. आणि अनधिकृत बांधकाम तर सोडा, इथे सुरुवातच्या चालीपासून ते एंडच्या चालीपर्यंत एकही पाण्याची पियाची लाईन नाही आहे. याचा त्रास अक्षरशः आम्हाला सहन करावा लागतो. दिवसातून 100 फोन 200 फोन फक्त पाण्याकरता येतात. आता एवढे नागरिक जमल्यात ना, हे फक्त पाण्यासाठी त्रासलेले आहेत. ताई, थोडं तरी पाणी ॲटलिस्ट 10 दिवसातून एकदाही नाही. तिकडच्या भागात तर 10 दिवसातून एकदा सोडतात, आशेले पाडा वगैरे त्या साईडला. इकडच्या लोकांना तर तेही पाणी नाही आहे. आणि वारंवार लेटर टाकूनसुद्धा आज इथे आता माझ्या लेटरला तर कोणी काय रेस्पॉन्स दिला नाही. आय वॉर्डच्या ऑफिसर्सने, जे वॉटर इंजिनियर वगैरे आहे, तिथून पण काय रेस्पॉन्स नाही आला. आणि इवन KDMCमध्ये जाऊन मी मलेकर सरांना सांगितलं, तेही बोलले की निधीमधून करूया किंवा करून घेऊया. पण आता हे जे डोळ्यांनी येऊन बघते, मग ही डायरेक्ट लाईन इल्लीगल आली कुठून आहे आणि हा पाणी कुठून पोचवला जात आहे? आता मला ह्याचा जाब पाहिजे. आणि महानगरपालिकेकडून मी एवढीच मागणी करेन की इल्लीगल कामं होत आहेत, सर्व होत आहेत, तर हे पाण्याचं सुद्धा कुठेतरी थांबलं पाहिजे ना. पाण्याच्याही सुविधा द्या तुम्ही. जर इल्लीगल काय बोलतात आपलं बांधकाम करताय, कनेक्शन्स देत आहेत, तर मग पाणी तसं पुरवा ना इल्लीगल प्रकारे. किंवा जे काय आहे तुम्ही टॅक्स पावत्या घेता लोकांकडून, नागरिक त्रस्त आहेत लिटरली. मॅडम, आम्ही महिन्याला 300 रुपये भरतो, 200 रुपये भरतो. आम्ही काय पाप केलं आहे की आम्हाला 10 दिवसातून एकदाच पाणी भेटतोय किंवा 15 दिवसातून एकदाच पाणी भेटतोय? आता चला माझ्या ऑफिसला बघा, माझ्याकडे एक पूर्ण मोठी डायरी आहे. गेल्या मंगळवारपासून मी इथे बसायला चालू केलं आहे लोकांच्या समस्या जाणण्यासाठी. त्याच्यामध्ये बघा, लोक तेच सांगतात की ताई 10 दिवसातून 15 दिवसातून आम्हाला एकदाच पाणी येतं. आता तुमची काय भूमिका असणार आहे? संबंधित अधिकारी असेल किंवा काय असेल, वारंवार तक्रार देऊन कारवाई करत नाही, पुढे तुमची काय भूमिका असणार की अशाच प्रकारे चालू असलं तर? आता मी आयुक्तांना याच्या आधी या गोष्टींबद्दल सांगितलेलं आहे की ते जे इल्लीगल कामं चाललेले आहेत त्यांच्यावरती लक्ष घाला. आणि अजूनही मला त्यांच्याकडनं हीच मागणी आहे की सर, एवढं सांगूनसुद्धा तुम्ही लक्ष नाही देत आहेत, तर या हलगर्जीपणाचं काय समजायचं? मी नगरसेवक असून मला लाईन नाही प्रोव्हाइड गेली पाण्याची, पण इतर बिल्डरांना किंवा जे समस्त लोक आहेत त्यांना तुम्ही देत आहेत. मग आमच्या असण्याला काय उपयोग आहे असं?